Hello everyone. Good morning to all. Greetings from Shri Saha Kelkar College Devgad. I am Professor Rashmi Hirlekar and welcome to the session Financial Market of SYBCom Banking Insurance. Learning objectives. In this lecture, we will discuss about meaning of technical analysis and concept in technical analysis. Before discussing about technical analysis, we have seen what is fundamental analysis and why it is done. फंडामेंटल अनालिसिस का केलं जातं तर मुळात शेअर्सचं व्हॅल्युएशन मार्केटमध्ये शेअर्सच्या ज्या किमती आहेत त्या चढणार आहेत की उतरणार आहेत याच्यासाठी फंडामेंटल आणि टेक्निकल अनालिसिस करतात. काही जण फंडामेंटल वर जातात, काही जण टेक्निकल अनालिसिस वरनं निर्णय घेतात, काही जण दोन्ही अनालिसिस करतात. आता फंडामेंटल अनालिसिस मध्ये कसला अनालिसिस केलं जातं ते इकॉनॉमीचं अनालिसिस केलं जातं. त्याच्यानंतर इंडस्ट्री, कोणत्या इंडस्ट्रीचं सिक्युरिटी आहे त्या इंडस्ट्रीचं अनालिसिस केलं जातं. त्याच्यानंतर कंपनीचं अनालिसिस केलं जातं. त्याच्यानंतर कंपनीच्या स्टॉकचं अनालिसिस केलं जातं व्हेरियस रेशिओजचा अभ्यास करून. आणि याच्यावरून निर्णय घेतला जातो की शेअर्स खरेदी करायचे की विकायचे. काही जण जे असतात ते टेक्निकल अनालिसिस वर विश्वास ठेवतात. आता हे टेक्निकल अनालिसिस काय आहे हे आपण इथे पाहणार आहोत. टेक्निकल अनालिसिस इज अ प्रोसेस ऑफ अनालायझिंग सिक्युरिटीज हिस्टॉरिकल प्राइसेस इन एन एफर्ट्स टू डिटरमाइन प्रोबेबल फ्युचर प्राइसेस. म्हणजे सिक्युरिटीच्या हिस्टॉरिकल प्राइसेसचं प्रोसेसिंग करणं टू डिटरमाइन प्रोबेबल फ्युचर प्राइसेस आणि त्याच्यावरून भविष्यातल्या प्राइसेस ठरवणं. This is done by comparing current action with comparable historical prices action to predict a reasonable outcome. आता हे जे आहे ते आजची काय प्राइस आहे आणि हिस्ट्री काय सांगते त्या शेअर्सची काय किंमत होती याचा तुलनात्मक अभ्यास इथं केला जातो. The devout technicians might define this process as the fact that history repeats itself while other would suffice to say that we should learn from past. म्हणजे काही टेक्निशियन्स जे आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की म्हणजे मुळात टेक्निकल अनालिसिस कोण करतं तर ज्यांचा विश्वास असा आहे की इतिहासाची पुनरावृत्ती होते किंवा इतिहासात घडलेल्या घटना पुन्हा पुन्हा घडतात. तर असे जे याच्यावर विश्वास ठेवणारे लोक आहेत ते टेक्निकल अनालिसिस करतात. द प्राइस ऑफ सिक्युरिटी रिप्रेझेंट सेन्सस. सिक्युरिटीच्या ज्या किमती आहेत त्याच्यावरून तुम्हाला सेन्ससचं रिप्रेझेंटेशन हे सिक्युरिटीच्या प्राइसचं असतं. दिस प्राइस ॲट विच वन पर्सन agrees to buy and other person agrees to sell. आता हा सेन्सस जो दाखवतो आपल्याला त्याच्यात आपल्याला काय कळतं की काही लोक इतक्या रुपयाला शेअर्स खरेदी करायला तयार आहेत तर काही जण विकायला तयार आहेत. द प्राइस ॲट विच इन्व्हेस्टर इज विलिंग टू बाय अँड सेल डिपेंड प्रायमरीली ऑन हिज एक्सपेक्टेशन. आता कोणत्या किमतीला शेअर्स विकायला किंवा खरेदी करायला इन्व्हेस्टर तयार आहे म्हणजे इन्व्हेस्टर्स म्हणजे त्याची इन्व्हेस्टमेंट विकायला तयार असतो किंवा इन्व्हेस्टमेंट करायला तयार असतो हे त्याच्या एक्सपेक्टेशन त्याच्या अपेक्षा काय आहेत त्याच्यावर अवलंबून असतं. इफ ही एक्सपेक्ट सिक्युरिटी प्राइसेस टू राईज ही विल बाय इट. समजा त्याला असं वाटत असेल की शेअर्सचे दर वाढणार आहेत तर तो खरेदी करेल. इफ द इन्व्हेस्टर्स एक्सपेक्ट द प्राइस टू फॉल ही विल सेल इट. त्याला असं वाटत असेल की भविष्यात शेअर्सच्या किमती उतरणार अशा वेळेला ही विल सेल इट. दीज सिम्पल स्टेटमेंट्स आर कॉज ऑफ मेजर चॅलेंजेस इन फोरकास्टिंग सिक्युरिटीज प्राइजेस. हे जे साधं वाक्य आहे की ज्याला वाटतं की शेअर्सचे भाव चढणार तो विकतो, चढणार असं वाटत असतं तो विकत घेतो आणि शेअर्सचे भाव उतरणार असं वाटतं तो विकून मोकळा होतो. आणि याच्यामुळे फोरकास्टिंग सिक्युरिटी प्राइस म्हणजे सिक्युरिटी प्राइस ठरवणं हे एक चॅलेंज आहे. बिकॉज दे रेफर टू ह्युमन एक्सपेक्टेशन. कारण सिक्युरिटीच्या प्राइस ह्या मानवाच्या एक्सपेक्टेशनवर अवलंबून असतात. ॲज वी ऑल नो फर्स्ट हँड ह्युमन आर नॉट इझिली क्वांटिफिएबल
nor predictable. This fact alone will keep any mechanical trading system from working consistently. Because human are involved, म्हणजे या शेअर्सच्या खरेदी विक्रीमध्ये मानवाचा अंतर्भाव आहे. I am sure that much of the world's investment decision are based on relevant criteria. आता माणूस खरेदी विक्री करतो, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट डिसिजन हे काहीतरी क्रायटेरियाचा विचार करून घेतले जातात. अवर रिलेशनशिप विथ अवर फॅमिली, अवर नेबर्स, अवर एम्प्लॉयर्स, द ट्रॅफिक अँड income, our previous success, our failure, all influence our confidence, expectation and decision. म्हणजे आपला आत्मविश्वास किंवा आपण अगोदर शेअर्स खरेदी केलेले असताना आपल्याला इन्कम किती झालं किंवा लॉस झालं, आपल्या अपेक्षित काय आहे, आपला विश्वास आणि निर्णय याच्यावर शेअर्सचे किमती ठरत असतात. The security prices are determined by money managers and home managers, students, strikers, doctors, dog catchers, lawyers, landscapers, and the wealthy and wanting. This breadth of market participant guarantees an element of unpredictable and excitement. मुळात मार्केटमध्ये हे सगळे लोकांचा अंतर्भाव असतो आणि ह्या सगळे जण मिळून सिक्युरिटीजच्या किमती ठरवत असतात. Concept in technical analysis. Technical analysis is based almost entirely on the analysis of price and volume. म्हणजे प्राइस आणि व्हॉल्यूमच्या अनालिसिसवर टेक्निकल अनालिसिस बेस असतं. द फील्ड विच डिफाईन्स सेक्युरिटीज प्राइस अँड व्हॉल्यूम आर एक्सप्लेन बिलो. म्हणजे ज्यामध्ये सेक्युरिटीच्या प्राइस आणि व्हॉल्यूम डिफाईन करणाऱ्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या दिलेल्या आहेत. फर्स्ट आहे ओपन. दिस इज द प्राइस ऑफ फर्स्ट ट्रेडेड फॉर द पिरियड, फर्स्ट ट्रेड ऑफ द डे. म्हणजे समजा ज्या वेळेला मार्केट ज्या रेटला ओपन होतं त्याला ओपन असं म्हणतात. वेन अनालायझिंग डेली डेटा, द ओपन इज स्पेशली इम्पॉर्टंट ॲज इट इज कन्सेन्सस प्राइस. आफ्टर ऑल इंटरेस्टेड पार्टीज वेअर एबल टू स्लिप ऑन इट. हाय हाय म्हणजे त्या दिवसाचा हाय रेट सिक्युरिटीचा. दिस इज द हायेस्ट प्राइस दॅट सेक्युरिटीज ट्रेडेड ड्युरिंग द पिरियड. इट इज अ पॉइंट ॲट विच देअर वेअर मोर सेलर दॅन बायर. म्हणजे असा पॉइंट जिथे मोर सेलर विक्रेते जास्त होते बायर पेक्षा. कारण का तर दर हाय आहे त्यामुळे विकायला बरेच जण तयार झाले आणि बायर खरेदी करणार का खूप महाग असेल तर नाही. त्याच्यानंतर लो. दिस इज द लोएस्ट प्राइस दॅट सिक्युरिटी ट्रेडेड ड्युरिंग द पिरियड. ही सगळ्यात लोएस्ट प्राइस आहे. इट इज अ पॉइंट ॲट विच देअर वेअर मोर बायर्स दॅन सेलर. शेअर्सचे दर कमी असतात, खरेदी करणारे जास्त असतात त्यावेळेला. There is always buyer willing to buy at lower price, but the low price represent lowest price seller were willing to accept it. Close. This is the last price that security traded during the period. म्हणजे open आणि close. Due to its availability, close is the most often used price for analysis. The relationship between open and the close is considered significant by most technicians. This relationship is emphasized on candlestick chart. हे जे ओपन आणि क्लोजचं रिलेशनशिप कॅन्डलस्टिक चार्ट मध्ये दाखवलं जातं. आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघणार आहोत. व्हॉल्यूम. These are number of shares that were traded during the period. The relationship between price and volume is important. Open interest. This is the total number of outstanding contracts of future or option. Open interest is often used as indicator. Bid. Bid is the price a market maker is willing to pay for security. Ask is the price market maker willing to accept. These simple fields are used to create literally hundreds of technical tools that study the price relationship, trends and pattern, etc.
Methods of technical analysis. The foundation of technical analysis is the chart. In this case, a picture truly is worth 1,000 words. म्हणजे एक चित्र हजारो शब्दांचं काम करतं असं म्हणतात. त्यामुळे टेक्निकल अनालिसिस मध्ये चार्ट वापरले जातात. आता हे चार्ट वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्यातला पहिला चार्ट आपण बघणार आहोत लाईन चार्ट. Line chart is the simplest type of chart. As shown in the chart, the single line represents securities closing price on each days. म्हणजे प्रत्येक दिवसाची क्लोजिंग प्राइस त्या चार्ट वर दाखवली जाते. A line chart strength comes from its simplicity. It provides uncultured, easy to understand and view of a securities price. Line chart is typically displayed using a security closing price. म्हणजे त्या त्या दिवसाची क्लोजिंग प्राइस लाईन चार्ट वर दाखवली जाते. Bar chart is displayed. A securities open if available. हाय लो क्लोजिंग प्राइसेस म्हणजे बार चार्ट मध्ये हाय लो क्लोजिंग प्राइसेस दाखवलेल्या असतात. बार चार्ट इज मोस्ट पॉप्युलर टाइप ऑफ सिक्युरिटी चार्ट. As illustrated in bar chart, the top of each vertical bar represent highest price of that securities traded during the period. Bottom of the bar represent lowest price that is traded. Closing stick is displayed on right side of the bar to the designate the last display on right side of the last price that security traded, and if opening price are available, they are signified by tick on the left side of the bar. बघा बार चार्ट मध्ये त्या बारचा वरचा भाग हा हायेस्ट प्राइस, तळाचा भाग लोएस्ट प्राइस. उजवीकडे जर टिक असेल तर तिथून आपल्याला क्लोजिंग किंमत कळते आणि डावीकडे ओपनिंग प्राइस ऑफ द सिक्युरिटी कळते. A form of Japanese charting that has become popular in West. A narrow line shows the day's price range. Wider body marks the area between open and close. म्हणजे हा जो चार्ट आपल्याला इथे दिसतो आहे त्या चार्ट मध्ये नॅरो लाईन पण आहेत आणि ब्रॉड एरिया पण आहे. हा जो ब्रॉड एरिया आहे त्या ब्रॉड एरिया मध्ये ओपन आणि क्लोज त्या दिवसाचे कळतात आणि नॅरो लाईन जी आहे तर त्या नॅरो लाईन काय करते डेज प्राइस रेंज त्या दिवसाची प्राइस रेंज कुठपासून कुठपर्यंत होती ती दाखवते. बघा इथे लाल आणि हिरव्या रंगाच्या कॅन्डल स्टिक्स दिसत आहेत. तर या बाजूला आपण हिरव्या रंगाची कॅन्डल स्टिक एक सेपरेट घेऊन बघितलीये. तर याचा ओपन दाखवलंय तळाला, त्याच्यानंतर क्लोज वरती आहे. आता याचा अर्थ किंमत शेअरची कमी असताना तो ओपन झाला आणि क्लोज होताना किंमत वाढली होती. त्या दिवसाचा हाई सगळ्यात जास्त शेअर्स कुठपर्यंत गेला आणि त्या क्षमस्व त्या दिवसाचा लो दाखवलेला आहे. ज्या शेअर्सच्या किमती वाढणाऱ्या असतात त्यांना बुलिश कॅन्डलस्टिक असं म्हणतात. त्या शेअर्सची किंमत वाढणार आहेत. आता दुसरा आहे बेअरिश कॅन्डलस्टिक म्हणजे त्या शेअर्सची किंमत कमी होणारी आहे. आता कमी झालीये म्हणजे काय, तो ओपन जास्त किमतीला झाला आणि क्लोज होताना कमी किंमत होती, त्याला बेअरिश कॅन्डलस्टिक असं म्हणतात. ती रेड रंगाने दाखवतात, त्याचा हाय आणि लो अशा प्रकारे दाखवला जातो. नेक्स्ट वन आहे व्हॉल्यूम बार चार्ट. Volume is usually displayed as a bar graph at the bottom of the chart. Most analyses only monitor the relative level of volume and as such a volume scale is often not displayed. Figure displays zero base volume. This means that the bottom of each volume bar represent value of zero. However, most analysts prefer to see volume that is relatively adjusted rather than zero base. This is done by subtracting the lowest volume
that occurs during the period displayed from all of the volume bars. The relative adjusted volume bar make it easier to see the trends in volume by ignoring the minimum daily volume. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टेक्निकल अनालिसिस बघितलं. त्या टेक्निकल अनालिसिस मधल्या कन्सेप्ट ओपन, हाय, लो, क्लोज, व्हॉल्यूम, बीड, आस्क म्हणजे काय बघितलं. तसंच कोणकोणत्या प्रकारचे चार्ट वापरले जातात टेक्निकल अनालिसिस साठी ते सुद्धा आपण इथे पाहिलं आहे. सो थँक यू फॉर टुडे. हॅपी लर्निंग टू यू. वी विल मीट अगेन इन नेक्स्ट लेक्चर to discuss about Indian equity market. Thank you.